आज आमी हांगासर सगळेजाण जमल्या अचिव्हमेंट ऑफ अवर केअर्स फाटल्या 2021 आमी सुरवात केली. 2024 आमी आसा. बेजीक सुरवात 20तल्यान जाल्ली. 21 आमी इम्प्लिमेंट करपाक सुरवात केली. 4000तलो आमचो पुराय राज्यांत आनी देशांत केअर स्किमीचो प्रोग्रेस कितें जाला, अचिव्हमेंट आमी कितें केलें हें सेलिब्रेट करपाक आज आमी हांगासर आसा. आनी हें सगळें करता आसतना हांवें भायर आशिल्ले एक्झिबिशनूय पळयलें. आमचे केअर्सांतले टिचर्स आनी स्टुडंट्स जे कशा पद्दतीन केअर स्किमीत काम करता हे पळयल्या उपरांत खरोखरूच म्हणजे एकदम आनंद तर जालोच, बट आमी अचिव्हमेंट ज्यो केल्या त्यो जर पळयत जाल्यार म्हाका दिसता कंपॅरिजन विथ द आमी जाका मेट्रोपॉलिटन सिटी म्हणटा किंवा ज्यो IT सिटी म्हणटा, IT हब म्हणटा, हांच्या पेक्षा कितलेशेच आमी फुडें आसा हें म्हणपाक कांयच हरकत ना. आनी म्हाका मनाक आनंद जाता, तो आनंद चड जाता कारण बेंगलोर, पुना, मुंबय, चेन्नई ह्या सारकेल्यो ज्यो IT हब आशिल्ल्यो सिटीज आसा हांच्या पेक्षा आमी खूब खूब फुडें पावल्या. हांव खरोखरूच मना पासून तुमचें खूब खूब अभिनंदन करता. आनी हे अचिव्हमेंट म्हणजे आमीच आमची फाट ठोकटून घेयना, दॅट यू पीपल हॅव प्रूव्ड इट. म्हणजे जेन्ना आमी हांव म्हणटा की इट इज एन बेबर्स इंडिया चॅलेंज 2024 ह्या हातूंतल्यान जवळपास 4 भुरगे हे आमचे पयल्या 4 रँक अचीव करता. आनी ऑल ओव्हर इंडिया जेन्ना 100 भुरग्यांचे शॉर्टलिस्ट जाता, त्या 100ात म्हणजे 2.5 लाखांतल्या 100 शॉर्टलिस्ट जाता, त्या 100ात 22 भुरगे ह्या माणकुल्या गोंयांतले आसा. दिस इज अवर अचिव्हमेंट. तुम्ही कंपेअर करात 28 राज्यां आनी ताच्या समोर येदी व्हडली राज्यां, तांच्या सगळ्यांचे 75 भुरगे म्हणजे जवळपास 77-78 भुरगे आनी आमचे 22 भुरगे. ही अचिव्हमेंट आसा. कोणी जर म्हणत की तुम्ही केअर स्कीम किंवा कोडिंग रोबोटिक्स शिकयल्या उपरांत कितें अचीव केलें जाल्यार दिस इज एक्चुअली द अचिव्हमेंट. ही आत्ताची सुरवात जाल्या. खरी अचिव्हमेंट जी दिसतली ती फुडल्या 8 ते 10 वर्सांनी दिसतली. आज आमच्या पेडण्या स्कुलांतलो भुरगो जाल्यार ताजें हांव प्रेझेंटेशन पळयतालो की ताणें प्रेझेंटेशन सांगलें म्हणजे जस्ट स्ट्रीट लायटचो ताणें प्रोजेक्ट केल्या. स्ट्रीट लायट दीस जालो काय ऑटोमॅटिकली स्ट्रीट लायट म्हणलो बंद जातलो. आपल्या अस्सल पेडण्यातल्या भाशेन ताणें सांगलें. म्हणजे निव्वळ मुद्दामून मेन्शन करता काय नाही म्हणपालो. आमी अशें आतां रात जाली काय म्हणपालो ती लायट म्हणलो पेट्टली आनी म्हणलो दीस जायना फुडें म्हणपालो ती लायट बंद जातली म्हणलो पळय म्हणलो. ताणी बॅटरी पेटोवन अशी दाखयली. ह्या म्हणलो दीस जालो आतां म्हणपालो लायट बंद. ते हांव मुद्दाम सांगता म्हणजे दीस टायप आनी खंयसरूच ना. इट इज वेल म्हणजे एकदां मातृभाशेंतल्यान जे एक्सप्लेन करपाक शकता ते भुरगो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम कारण तेचो कन्सेप्ट क्लियर आसा. इट इज व्हेरी मच कन्सेप्ट इज टोटली क्लियर आनी तेकाच लागून तो ते एक्सप्लेन करपाक शकलो. ताकाच लागून तो प्रोजेक्ट करपाक शकलो. अदरवायज इट इज ताका पॉसिबल जावचें नाशिल्लें तें. तेका जर कोणी सांगिल्लें की तूं तें बरें एक्सप्लेन कर इंग्लिशींतल्यान इट इज नॉट पॉसिबल फॉर हिम टू एक्सप्लेन. म्हणून हांवें ताका नेक्स्ट प्रश्न विचारलो की तूं कितें करतलो काय म्हणून. तेणी डायरेक्ट दोगांय भुरग्यांनी सांगलें आमी दोगूय जाण IT इंजिनियर जातले. म्हणजे इतको कन्सेप्ट जो आसा पळय न्ही तो तांचो क्लियर जाला. हांवें म्हणून म्हटलें आज जवळपास 462 स्कुलां 442 स्कुल्स आमी कोडिंग आनी रोबोटिक्स शिकयता. आमकां एक काळ आशिल्लो मदीं पिरियड आयलो की आमच्या इंजिनियरींग कॉलेजीन 50% सीट्स भरना जाले. पूण हांव परत सांगता फुडल्या 2 वर्सांच्या भितर गोंयांत एकूय इंजिनियरींग सीट रिकामी उरचो ना ही म्हजी गॅरंटी आसा आफ्टर युअर कोडिंग एंड रोबोटिक्स स्कीम. दीस इज अचिव्हमेंट. ही अचिव्हमेंट आसा फुडल्या 2 वर्सांनी कारण कोडिंग आनी रोबोटिक्स शिकलेले भुरगे फ्रॉम द नेक्स्ट इयर ऑनवर्ड्स ते 12th पास जातात. आमी स्कीम स्टार्ट केल्या उपरांत ओनूट 11थाक गेले फर्स्ट बॅच. नेक्स्ट इयर ती 12थाक वता म्हणजे आमची 9th 10th जाली ती नेक्स्ट 12थाक वता. आनी एका वर्सा उपरांत 21 सीट इंजिनियरिंगाचो बेकार उरचो ना. ऑटोमॅटिकली जी क्रिएटिविटी आसा जे इनोव्हेशन आसा हे तांच्या तकलेंत भरिल्लें आसा. आतां जे कितें करपाक शकता आमी हे तांकां तांचो कन्सेप्ट क्लियर जाल्लो आसा. आनी हेजी पुराय क्रेडीट जर खरी कोणाक वता आसत जाल्यार 67 आमचे जे केअर्सचे टिचर्स आमी जे अपॉयंट केला पळय तेजी क्रेडीट तांकां वता. दे आर द मास्टर ट्रेनर्स आनी तांच्यांनी हे एक्चुअली म्हणजे सगळ्यां कडल्यान करून घेतला. आमी इतक्या स्कुला पर्यंत ते पावपाक शकले. ही खरी अचिव्हमेंट्स आसा. when I am talking about the Swayampoorna, it is agriculture, horticulture, fishiculture, dairy culture. Nay, it is for the technical educations also. And today we have proved it. It is that गोंय हे स्वयंपूर्ण ह्याय क्षेत्रात जावपाक शकता हे आमी आज प्रूव केल्लें आसा. आमचे सादे स्कुलात शिकपी भुरगे आनी आमचे सगळे टीचर्स जेंच्यांनी ज्या पद्दतीची डिवायस रेडी केली
म्हाका दिसता ती डिवायस जर पळयली आसत जाल्यार इट इज एन मच बेटर देन वन ऑफ द इंजिनियर्स दे आर म्हणजे आमी म्हणटा की ताका सगळें जेन्ना रेडीमेड मेळटलें तेन्ना तो रेडी करतलो ताज्या पेक्षा तांच्यांनी हांगासर मच बेटर डिवायसीस जे आसा पळय न्ही ह्यो तयार केल्ले आसा म्हळ्यार तांकां जर आनीक थोडोसो जर सपोर्ट आनी फोर्स मेळत जाल्यार खूब बरें ह्या क्षेत्रांत ते करपाक शकता अशें म्हाका दिसता. आमी दोनूय जे MOU सायन केल्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनाच्या बरोबर डेट ऑल्सो गिव्स द इनपुट्स फॉर दीस प्रोजेक्ट आनी ताजोय आमकां जो आहा पळय न्ही इन लॉंग रन हाजो फायदो जातलो. त्या खातीर दीस इज एन कॉम्प्युटींग सिस्टीम रोबोटीक हार्डवेअर किट्स इट इज एन आमचे क्वॉलिफाईड ट्रेनीज ह्या सगळ्यांच्या बरोबर स्पेशली द प्रेरणा कोविन आणि विच इज एन शिक्षा मित्र आणि इट इज एन गरुडा ड्रोन हे जे 4 प्रोजेक्ट म्हणजे कोविन जो प्रोजेक्ट आसा पळय न्ही म्हाका पर्सनली लायक जालो विच इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट. आमी खूब बऱ्या पद्दतीन तेजो बाकी म्हणजे खूब सगळी कडेन जो आमी इम्प्लिमेंट करता इट इज खरोखरूच म्हणजे ताचो खूब बरो उपयोग हो आमी करपाक शकतले. त्या खातीर हे 4य म्हणजे प्रेरणा कोविन शिक्षा मित्र ह्या सगळ्याचो इन फ्युचर आमी खूब बऱ्या पद्दतीचो इम्प्लिमेंटेशन नॉट ओन्ली इन द एड्युकेशन बट अदर डिपार्टमेंटांनी ताजो आमी उपयोग करपाक शकतले. हांव परत एकदां आमी कोडिंग आनी रोबोटीक हे 4 वर्सां पयलीं सुरवात करून एक आज उच्च असो पातळी आमी गाठलेली आसा. ताका लागून पुराय हांव म्हज्या पुराय टिमीचें हे खूब खूब अभिनंदन करता. दीस इज एन म्हणजे तशें पळोवंक वचत पयले फावटी प्रयोग केला म्हणपाक काय हरकत ना कारण टॅक्निकल एड्युकेशन इज सेपरेट आणि हायर एड्युकेशन इज सेपरेट. ह्या सगळ्या जाणांक एकत्र हाडून ती टीम रेडी केली. म्हणजे आमी म्हणटा तशें जर इंटिग्रेशन केलें आनी बरे लोक जर एकत्र आयले जाल्यार तेजे बरें इम्प्लिमेंटेशनूय आमकां दिसता ताजे बरें प्रॉडक्टूय भायर बऱ्या पैकी येवपाक शकता. आय थिंक सेक्रेटरी ऑफ एड्युकेशन हांणी होच सब्जेक्ट फुडें घेवन प्रसाद लोलयेकर हांच्यांनी फॉर फ्युचरिस्टीक एड्युकेशन किंवा करियर ओरिएंटीक एड्युकेशन हाज्यानुसार हायर एड्युकेशनाक ऑन बोर्ड घेवन अशाच पद्दतीचे डिफरंट प्रोग्राम तयार करपाची गरज आसा. त्याची हेल्प आमकां हायर स्टडीजान खूब मोठ्या प्रमाणात जावपाक शकतली आनी ताची गोंयांक गरज आसा. इन लॉंग रन आमी म्हणजे इनोवेटीव आनी फ्युचरिस्टीक एड्युकेशनान रोबोटीक एड्युकेशनान गोवा वील लीड द इंडिया हे म्हणटा आसतना म्हाका खूब मनाक खोस भोगता, मनाक खरोखरूच आनंद जाता. हांव सांगता इन फ्युचर आमी रोबोटीक एड्युकेशनान गोंय वील लीड कंट्री.